नमस्कार. कधी विचार केलाय का की एका राज्याचा खरा बॉस कोण असतो? म्हणजे सत्तेचा सगळा रिमोट कंट्रोल नेमका कुणाच्या हातात असतो? तर आज आपण राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी जाणार आहोत आणि त्या सर्वात शक्तिशाली पदाबद्दल म्हणजेच मुख्यमंत्री पदाबद्दल सगळं काही जाणून घेणार आहोत. मग थेट मुद्द्यालाच हात घालूया. राज्यातलं सगळ्यात पॉवरफुल पद कोणतं? राज्यपाल की मुख्यमंत्री? याचं उत्तर अगदी सरळ आहे, मुख्यमंत्री. हो, राज्याची खरी ताकद मुख्यमंत्र्यांच्याच हातात असते. पण हे कसं? यामागे काय नियम आहेत हेच तर आपल्याला आज बघायचंय. आणि हे सगळं समजून घ्यायचं असेल तर लगेच खाली असलेलं लाईक बटन दाबा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मुख्यमंत्री म्हणजे राज्याचे पंतप्रधानच. आपलं संविधान म्हणतं की राज्यपाल हे राज्याचे घटनात्मक प्रमुख आहेत, म्हणजे नावापुरते प्रमुख. पण सरकार चालवण्याची खरी सत्ता आणि जबाबदारी ती मात्र फक्त आणि फक्त मुख्यमंत्र्यांचीच असते. आता हे नियम नुसते वाचायला थोडेसे कोरडे वाटू शकतात, पण जेव्हा राजकारणाच्या मैदानात खरंखुरंच सत्तानाट्य घडतं तेव्हा याच नियमांना खरा अर्थ प्राप्त होतो. चला, हे समजून घेण्यासाठी आपण थेट जाऊया जून 2022 मध्ये महाराष्ट्रात घडलेल्या त्या नाट्यमय घडामोडींकडे. काय झालं होतं आठवतंय? एका रात्रीत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमदारांचा एक मोठा गट बाहेर पडला. उद्धव ठाकरे यांचं सरकार अल्पमतात आलं आणि कोसळलं. आणि काही दिवसांतच एकनाथ शिंदे यांनी नव्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पण हे सगळं इतक्या झटपट कसं घडलं? इथेच आपल्या संविधानाची एंट्री होते. हे सगळं घडलं अनुच्छेद 164(1) नुसार. यात स्पष्ट लिहिलंय की राज्यपाल मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करतील. पण थांबा, यात एक सगळ्यात मोठी आणि निर्णायक अट आहे. आणि ती अट म्हणजे बहुमत. राज्यपालांनी नियुक्ती केली म्हणजे झालं नाही. मुख्यमंत्र्यांना विधानसभेत उभं राहून हे सिद्ध करावं लागतं की त्यांच्या मागे बहुसंख्य आमदारांचा पाठिंबा आहे. म्हणजे राज्यपालांची नियुक्ती ही फक्त सुरुवात आहे. खरी कसोटी विधानसभेतच लागते. ज्याच्याकडे आकडा त्याच्याकडे राज्याची चावी. तर महाराष्ट्राच्या उदाहरणावरून हे तर स्पष्ट झालं की सगळा खेळ बहुमताचा आहे. चला तर मग आता जरा कायद्याच्या पुस्तकात डोकावून बघूया आणि मुख्यमंत्री पदाशी संबंधित हे नियम सोप्या भाषेत समजून घेऊया. ह्याच अनुच्छेद 164 मध्ये आणखी काही इंटरेस्टिंग नियम आहेत. प्रत्येक मंत्र्याला आमदार असणं गरजेचं आहे. नसेल तर 6 महिन्याच्या आत निवडून यावंच लागतं. आणि एक सगळ्यात महत्त्वाचा नियम, संपूर्ण मंत्रिमंडळ विधानसभेला सामूहिकपणे जबाबदार असतं. हा शब्द नीट लक्षात ठेवा. यावर आपण पुढे सविस्तर बोलणार आहोत. अच्छा, आता एक प्रश्न. मुख्यमंत्र्यांना वाटेल तितके मंत्री नेमता येतात का? तर उत्तर आहे नाही. 2003 साली 91वी घटना दुरुस्ती झाली आणि एक मर्यादा घालण्यात आली. ती म्हणजे मंत्रिमंडळाचा आकार विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% जास्त असू शकत नाही. चला, हेच गणित आपण महाराष्ट्राला लावून बघूया. आपल्या विधानसभेत आहेत 288 आमदार. त्याचे 15% म्हणजे किती झाले? बरोबर, साधारण 43. ह्याचा अर्थ महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांना धरून जास्तीत जास्त 43 लोकांचंच मंत्रिमंडळ बनू शकतं. म्हणूनच तर मंत्रिपदं वाटताना एवढी ओढाताण होते. आपलं संविधान किती विचारपूर्वक बनवलंय त्याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. छत्तीसगड, झारखंड आणि ओडिशासारखी राज्य जिथे आदिवासींची संख्या जास्त आहे, तिथे आदिवासी कल्याणासाठी एक वेगळा मंत्री असणं कायद्याने बंधनकारक आहे. गरजेनुसार नियम बदलण्याची ही लवचिकता खरंच खूप महत्त्वाची आहे. आता बघूया अनुच्छेद 167. यानुसार मुख्यमंत्र्यांचं एक महत्त्वाचं काम आहे, ते म्हणजे राज्यपाल आणि मंत्रिमंडळ यांच्यातला दुवा म्हणून काम करणं. सोप्या भाषेत कॅबिनेटमध्ये काय शिजतंय, कोणते निर्णय घेतले जात आहेत याची सगळी माहिती राज्यपालांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची असते. आत्तापर्यंत आपण कायदे आणि नियम पाहिले, पण या नियमांच्या पलीकडे जाऊन मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी खरंच किती मोठी असते हे समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. BR कपूर विरुद्ध तमिळनाडू राज्य या एका ऐतिहासिक केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक खूप मोठी गोष्ट सांगितली होती. ते म्हणाले की मुख्यमंत्री फक्त राजकीय नेता नसतो, तो शिक्षित आणि चारित्र्याने स्वच्छ असावा, कारण त्या पदावर संपूर्ण राज्याचा विश्वास अवलंबून असतो. आठवतंय, मी तुम्हाला सामूहिक जबाबदारी हा शब्द लक्षात ठेवायला सांगितला होता. त्याचा खरा अर्थ आता समजून घ्या. त्याचा अर्थ असा आहे की जर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला तर 1-2 मंत्री नाही तर संपूर्ण मंत्रिमंडळच बरखास्त होतं.
म्हणजे अख्खं सरकारच कोसळतं. सगळे एकत्र येतात आणि एकत्रच जातात. ही सगळी गोष्ट समजून घेण्यासाठी हे उदाहरण एकदम परफेक्ट आहे. मुख्यमंत्री म्हणजे राज्याच्या जहाजाचा कॅप्टन. जोपर्यंत बहुसंख्य आमदारांचा विश्वास आहे तोपर्यंत हे जहाज व्यवस्थित चालतं. पण ज्या क्षणी कॅप्टनने बहुमत गमावलं त्या क्षणी हे जहाज बुडालं म्हणून समजा. चला तर मग आज आपण काय शिकलो ते 4 महत्वाच्या मुद्द्यांमध्ये पटकन आठवून घेऊया. 1. राज्यपाल नियुक्ती करतात पण खरी ताकद बहुमतात आहे. 2. मंत्रिमंडळ 15% मोठं असू शकत नाही. 3. मुख्यमंत्री हे राज्यपाल आणि कॅबिनेटमधलं पूल आहेत. आणि 4. सामूहिक जबाबदारी म्हणजे कॅप्टन गेला की अख्खं जहाजच जातं. आता एक सोपा प्रश्न थेट तुमच्यासाठी. आज आपण एवढं सगळं शिकलो तर मग सांगा पाहू, तुमच्या स्वतःच्या राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? त्यांचं नाव आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. जर आजची ही माहिती आवडली असेल तर ती फक्त स्वतःपुरती ठेवू नका. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि हो, अशाच सोप्या आणि इंटरेस्टिंग माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.